नमस्कार, नाशिकचा शेफ या चॅनलवर आपलं खूप खूप स्वागत आहे. तर आपल्याला काय करायचं, 2 बटाटे घ्यायचे आणि त्यांना छोट्या छोट्या तुकड्यांमध्ये ना कापून घ्यायचं. त्याच्यावरची साल वगैरे सगळं काढून टाकायचं बरं का. हे बघा, हे असे छोट्या छोट्या तुकड्यांमध्ये त्यांना आपल्याला कापून घ्यायचं आहे आणि लगेच पाण्यात टाकायचं. ह्या अशा पद्धतीने आपल्याला ना 3 मीडियम आकाराचे जे कांदे आहेत ना ते असे स्लाईस मारून घ्यायचे बरं का. तर बघा, 3 छोटे किंवा 2 मीडियम आकाराचे कांदे असे स्लाईस मारल्यानंतर ना ते थोडेसे ना असे वेगळे करायचे बरं का. अशा सगळ्या त्याच्या पाकळ्या ज्या आहेत ना त्या अशा वेगळ्या करायच्या जितक्या शक्य होतील तितक्या. आता एक मिक्सरचं भांडं घ्यायचं आहे. त्याच्यामध्ये 3 मीडियम आकाराचे टोमॅटो आपल्याला टाकायचे आहेत कापून अर्धे. 4 सुकलेल्या लाल मिरच्या टाकायच्यात आपल्याला. एक छोटंसं स्टारफूल, 2 इलायची, एक 5 ते 6 काळं मिरं आणि 3 ते 4 आपल्याला लवंग त्याच्यात टाकायचं आहे. एकदम थोडंसं पाणी टाकायचं आहे, एकदम थोडंसं. आता याला एकदम बारीक असं प्युरी तयार करून घ्यायची, याची पेस्ट करून घ्यायची. तर हे बघा, एकदम फाईन त्याची आपण पेस्ट तयार केलेली, प्युरी तयार केलेली आहे त्याची. आता एक पॅन घ्यायचा आहे, त्याच्यामध्ये ना तेल टाकून घ्यायचं आपल्याला. आता तेल गरम झाले, त्याच्यामध्ये छोटे छोटे तुकडे केलेले बटाटे टाकून घ्यायचे. मस्त त्याला मिक्स करून घेऊ थोडं. त्याला ना मोठ्या आचेवरच एक थोडासा गोल्डन रंग, सोनेरी रंग येऊ द्यायचा आहे बटाट्याला सगळ्या बाजूनं. एक जवळपास 2 मिनटं आपल्याला त्याला फ्राय करत राहायचं मोठ्या आचेवरच बरं का. हे बघा, आता त्याला सोनेरी रंग यायला सुरुवात झालेली आहे आणि छोटे छोटे आपण त्याचे तुकडे केलेले ना त्याच्यामुळे काय होतं की ते 2-3 मिनटातच आहे ना शिजून जातात बटाटे, कच्चे राहत नाही. हे बघा, आता झालेले आहेत. आता गॅस आहे ना बंद करायचा. याच्यातलं तेल काढून घ्यायचं आणि बटाटे काढून घ्यायचे. तर बघा, आता त्याच पॅनमध्ये थोडंसं तेल आपलं उरलेलं आहे, आणखी आता थोडंसं टाकून घ्यायचं त्याच्यात. तेल गरम झालं, आता त्याच्यामध्ये अर्धा चमचा मोहरी आपल्याला टाकायची. मोहरी तडतडली की अर्धा चमचा जिरं टाकायचं आहे आणि ही प्युरी, ही टोमॅटो आणि मिरचीची प्युरी आपण तयार केली होती ना मसाल्यांची, ती त्याच्यात टाकायची आणि मिक्सरच्या भांड्यात जर राहिली असेल तर त्याच्यात पण पाणी टाकून काढून घ्यायचं आहे. आता याला मोठ्या आचेवर आपल्याला याच्यातलं सगळं पाणी आटून घ्यायचं बरं का. पाणी आटायला सुरुवात झालेलं आहे, पूर्ण पाणी याच्यातलं आटून घ्यायचं आहे. हे बघा, जवळपास 80-85% पाणी त्याच्यातलं आटलेलं आहे. आणि त्याच्यामध्ये 1 चमचा अद्रक लसूणची पेस्ट आपल्याला टाकून घ्यायची. तर परत थोडा वाढवायचा गॅस आणि याला मिक्स करून घेऊ, फ्राय करून घेऊ मस्त. त्याच्यामध्ये थोडीशी हळद टाकून घ्यायची, थोडीशी काश्मीरी मिर्च पावडर टाकायची आपल्याला, 1 चमचा पावभाजी मसाला टाकायचा आहे, अर्धा चमचा धने पावडर टाकायची, 1 चमचा आमचूर पावडर टाकायची आपल्याला त्याच्यामध्ये, थोडासा चाट मसाला अर्धा चमचा. आता गॅस वाढवायचा. आता त्याला फ्राय करून घेऊ मस्त. थोडंसं पाणी टाकू. सगळं मिक्स झालं पाहिजे, व्यवस्थित फ्राय झालं पाहिजे बरं का. हे बघा, आता तेल सुटलं आहे त्याला, म्हणजे मस्त फ्राय झालेलं आहे. आता त्याच्यामध्ये ना आपल्याला चवीपुरतं मीठ टाकून घ्यायचं आहे थोडं. 1 ग्लास पाणी टाकायचं आहे. गरज पडलं ना तर आणखी थोडंसं पाणी वाढवून घेऊ आपण. सगळं मिक्स करून घ्यायचं आहे. आता काय करायचं, 2 चमचे गव्हाचं पीठ आणि त्याच्यात ना अर्धा कप पाणी मी टाकून घेतलेलं आहे. त्याला मिक्स केलेलं आहे व्यवस्थित आणि त्याची स्लरी तयार करून त्याच्यामध्ये टाकायची आपल्याला, जेणेकरून मस्त थिकनेस येते त्यानी. आता याच्यामध्ये परत आपल्याला पाणी वाढवून घ्यावं लागणार आहे. आता परत याच्यामध्ये अर्धा ग्लासापेक्षा जास्त पाणी टाकून घ्यायचं आहे, म्हणजे जवळपास 1.5 ग्लास पाणी आपण वापरलं आहे. आता याला उकळी फुटू देऊ.
हे बघा आता किती मस्त उकळी फुटली. आता काय करायचं, गॅस आहे ना बंद करायचा आणि याला ना आपल्याला साईडला ठेवायचं आहे, बाजूला ठेवायचं आहे. आता ते जे स्लाईस मारलेले कांदे आहेत ना, ते जे वाटीत आपण टाकलेले होते, त्याच्यामध्ये काय करायचं, आपल्याला 3 अंडे ना आपल्याला फोडून टाकायचे आहेत त्याच्यात. हे बटाटे जे आपण फ्राय केले होते ना ते टाकून घ्यायचे आहेत त्याच्यात. अर्धा चमचा मीठ आपल्याला टाकायचं आहे त्याच्यात. आणि आता याला आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे. सगळं ते एकत्रित झालं पाहिजे बरं का. तुम्हाला वाटत असेल की कांदा खूप जास्त झालेला आहे, तर विश्वास ठेवा, त्या कांद्याचीच आहे ना ह्या रेसिपीमध्ये चव येणार आहे. तो कांदा अजिबात जास्त झालेला नाही आहे. बघा हळूहळू बटाटे जे आहे ना ते क्रॅक न होऊ देता आपल्याला ते मिक्स करून घ्यायचं आहे. बटाटे मॅश नाही झाले पाहिजे बरं का. हे बघा आता कम्प्लिटली ते मिक्स झालेलं आहे बघा. ठीक आहे. आता एका पॅनमध्ये थोडंसं तेल टाकून घ्यायचं आपल्याला. नॉनस्टिक पॅन घ्या आणि आता तेल गरम झालं की त्याच्यामध्ये हे बॅटर आपल्याला टाकून घ्यायचं आहे. गॅस मिडियमच ठेवायचा बरं का. आता याला ना पसरून घेऊ असं. नॉनस्टिक पॅन एवढ्यासाठी घ्यायचा कारण ते कसं रिलीज व्हायला म्हणजे निघायला सोपं पडतं. आणि आता झाकण ठेवून त्याला एक 2 ते 3 मिनटं आपल्याला फ्राय करून घ्यायचं मीडियम टेम्परेचरवर. बरोबर आहे ना 2-2.5 मिनटं झालेत. 2.5-3 मिनटं आपण त्याला फ्राय करतो आहे. अधूनमधून ना चेक करत राहा. जर खालून लागत असेल ना तर गॅसचं टेम्परेचर जे आहे ते कमी करायचं. आता काय करायचं, त्याच्यावरती एक प्लेट ठेवायची आणि असं पलटी करून घ्यायचं. आता गॅस थोडासा वाढवायचा आहे आणि झाकण वगैरे काय लावायची गरज नाही. दुसऱ्या बाजूने त्याला आपण 1-1 मिनटं फ्राय करून घेऊ मस्त. बढिया सुंदर दिसते बघा. हे बघा आता ऑलमोस्ट झालेलंच आहे. आता याला आहे ना बाजूला काढून ठेवायचं आहे. त्याला चॉपिंग बोर्डवर काढून घ्यायचं आणि किती मस्त दिसते बघा. आता काय करायचं, त्याला आहे ना आपल्याला एकदम सोपी रेसिपी पण खायला ना की जबरदस्त लागते ना, अशा वड्या पाडून घ्यायच्यात. तुम्हाला हव्या त्या आकारामध्ये त्याच्या वड्या तुम्ही पाडून घ्या. हे बघा हे अशा वड्या पाडून घ्यायच्यात त्याच्या. हे बघा किती सुंदर आहे. एका प्लेटमध्ये मस्त अशा काढून घ्यायच्यात. तर हे बघा आता आपण आपल्या ग्रेव्हीकडे वळू. ही ग्रेव्ही आपण एक 10-15 मिनटं एवढ्यासाठी रेस्ट करायला ठेवली होती कारण त्याच्यामध्ये जे मसाले वापरले होते ना आपण त्याला थंड करून घ्यायचं होतं आणि नंतर परत एवढ्यासाठी आपण गरम करतो आहे कारण त्याने काय होतं की मसाल्यांना ना तो शॉक बसतो आणि शॉक बसल्यामुळे ना ते आणखी फ्लेवर रिलीज करतात. तुम्ही ना अशा पद्धतीने करून बघा तुम्हाला जर विश्वास नसेल तर. हे बघा आता उकळी फुटलेली आणि ती ग्रेव्ही आपली किती सुंदर दिसते बघा. त्याच्यामध्ये हे अंड्याचे जे आपण वड्या तयार केल्यात ना त्या आपल्याला सोडायच्यात हळूहळू. हलक्या हाताने ना मिक्स करून घ्यायचे. ह्या पद्धतीनं तुम्ही एक वेळेस आहे ना याला करून बघा मित्रांनो. तुम्ही यांना अंड्याच्या सगळ्या जुन्या रेसिपीज ज्या आहे ना सगळ्या विसरून जाल. आता याच्यात काय करायचं आहे, थोडासा ना शेवभाजी मसाला जो असतो ना तो फक्त वरनं टाकायचा आपल्याला, एकदम थोडा अर्धा चमचा. आणि त्या ग्रेव्हीचा नंतर तुम्ही फ्लेवर बघा. मस्त अशी हिरवीगार कोथिंबीर त्याच्यावर स्प्रिंकल करायची. आणि हे बघा अंड्याची एकदम स्पेशल अशी चटपटीत भाजी. इतकी सुंदर लागते ना मित्रांनो. तुमचं आहे ना पोट भरल पण मन भरणार नाही एवढी गॅरंटी मात्र मी देतो. भातासोबत याचा आनंद घेऊन बघा. चपाती, पराठा किंवा ज्याच्यासोबत तुम्हाला आवडेल त्याच्यासोबत त्याला खाऊ शकता तुम्ही. आपली जबरदस्त अशी चटपटीत अंड्याची भाजी. व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट बॉक्समध्ये सांगा. रेसिपी ट्राय करा. पुन्हा भेटूया. धन्यवाद.